भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ढसा. भुक्ती मुक्तीचे हे स्थळ भोळ्या भाविका निर्मळ, तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा. गायले पुराणी तुका म्हणे वेदवाणी, तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ढसा. महायोग पीठे तटे विमरत्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करो प्रस्थान, पांडुरंगा करो प्रस्थान, पांडुरंगा करो प्रस्थान, पांडुरंगा करो प्रस्थान. दूसरे चरण संता किया, दूसरे चरण संता किया, दूसरे चरण संता किया. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया, तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंदे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा भगवत शरणागतीचं विशेष महत्व प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडलाय. तुकाराम महाराज या अभंगात असं म्हणतात, जगतामध्ये भाग्यवान तोच असतो जो विद्येने मोठा असतो, संपत्तीने मोठा असतो, शक्तीने मोठा असतो, सत्तेने मोठा असतो. कदाचित देवत्वाच्या पर्यंत गेला असला तरी त्याला शास्त्र संत वेद त्याला भाग्यवान म्हणत नाहीत. भाग्यवान फक्त जे पंढरीश पांडुरंगाला शरण गेले त्यांना, म्हणजे त्यांनाच भाग्यवंत म्हणता या. आणि शरण गेले पंढरीराया, त्याचं कारण काय? किती विद्वान असला, गाडीभर विद्या असली, किती संपत्ती असली, काही कोटीची नव्हे नव्हे एखादा चक्रवर्ती राजा असला तरीही, किती संपत्तीवंत असला, कुलवंत असला, विद्यावंत असला, मग कुलवंत असेल, विद्यावंत असेल, कृपावंत असेल, दयावंत असेल, कोणताही जरी वंत असला तरी तो वंत मुक्त होईल असं काही शास्त्रात लिहिलेलं नाही. श्रीमंत आहे, खूप श्रीमंत आहे म्हणजे तो तरतो असं काय लिहिलंय काय कुठं? बरं लिहिण्याचं जाऊ द्या, नाही तुमचा विश्वास. अनुभव कोणाचा? अनुभव कोण? अरे श्रीमंत सगळे रडत येतच, श्रीमंत सगळे सडत येतच. कोण सडला तो कोण रडला, तो कोण जेलमध्ये सडला तो कोण फुटून निघाला. का? ती अवदसा येते ती कष्टाची नसतेच, ती जी कष्टाची असते ती मर्यादित राहते. असा श्रीमंत त्याची ही गत होते. विद्यावंत त्याचं काय काय होतं, कोण फुटले तुम्हाला सांगू. ते विद्यावंताची गोष्ट जेव्हा नेहमी सांगतो तुम्हाला, श्रीमंत असला, विद्यावंत असला, कुलवंत असला, धनवंत असला, त्याच्याकडे जे वंत असतात त्या वंताच्या पाठीमागे कळत न कळत कधी अहंकार त्याच्यात घुसतो आणि अहंकार आजून असं मोठं घर करतो. तो अहंकार राक्षस इतका भयंकर आहे, तो आतून पोखरितो आणि त्याला अधोगतीला घेऊन जातो. जसा तो मोबाईल आला ना छोटा राक्षस, आता राक्षस घरात घुसल्यावरती तो काय नीट ठेवील काय? तसा मोबाईल छोटा राक्षस प्रत्येकाच्या घरात आलाय, घरातून खिशात घुसलाय. तो आतून माणसाला किती पोखरितो आता हे ज्याचं त्याला माहिती आहे. ते तर असो, कोणताही वंत असला, वंत याचा अर्थ वत प्रत्यय अधिकरण इत्यर्थ. हा जो ज्याचं अधिकरण असतं त्याला वत असं म्हणतात. वत म्हणजे तर काय आहे? दयावंत म्हणजे दयेचा अधिकरण जो असतो तो.
कृपावंत, कृपेचा अधिकरण जी व्यक्ती असते ते कुलवंत, ते कुलवंत जो कुलवान असतो त्याचा अधिकरण असतो तो. मग आता हे सगळे असतात जे कुलवंत माणसं असतात, त्यांचा चालणं बोलणं त्यांचा तो अहंकार तुमच्या लक्षात येतो ना. जे विद्यावंत माणसं असतात, काय रुबाब असतो त्यांचा. हा 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 हा, हे सर प्रोफेसर लोक, बाबा 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 बाबा, आता आपण पाहिलं ती काय त्यांचे रुबाब, काय त्यांच्या केबिनात जिथे मोठमोठे कॉलेज आहेत त्यांचे ते रुबाब, काही वकिलांचे काय रुबाब, काही जजचे काय रुबाब. काय आपल्याला वर करायला कोणी विचारतंय का? हा, महाराजांचे नाही रुबाब. ते जास्त जे रुबाब करतात ते महाराजच नसतात. त्याला म्हणतं पायी दिंडीत चालून बघ. हा, पायी दिंडीत चालून बघ. माझ्या काय पहा आता भाडू हो, मला 52 वर्ष झालं चालतोय मी. तुम्ही आता आयत्या पिठावर रेग वाढायला लागले. चिखलात काय काय केलं ते विचारा आमच्या भावाला आणि बहिणीला, त्यांनी काय काय केलं. सुभाषला विचारा, उत्तमला विचारा. ते लाकडं, ते दगडं, त्या विटा, ते गाडी, एका गाडी सगळा परपंच भरायचा आणि ते खाली काटे चिखलात झोपायचं. हे काही श्रीमंती तंबू होता, त्या काय गाडी होती, काय लाईटी होत्या, का रथ होता. आता ते काय आला काढी येतं ते. पण चला, आमचं भाग्य कमी पडून तुम्ही मोठे भाग्यवान जन्माला आले, म्हणून अशा श्रीमंत बापाच्या पोटी जन्माला यावं. विठाल असे काही जन्माला येतात, विद्वानाच्या पोटी जन्माला येतात, भक्तीचं करणं कर्कश. आणि काय असे भक्ताच्या पोटी जन्माला येतात अशी ह्याकाडी ज्ञानाच्या नावाने बोंब नाही. आणि काही ज्ञानवाने असतात आणि भक्तिवाने असतात, पण ऐश्वर्याच्या नावाने सगळीकडून त्याच्याकडून सगळी ठणठण बालच राहतात. पण तुम्ही असे नशिबान आहेत भाऊ, तुम्हाला विद्येचा तोटा नाही, ना भजन भक्तीचा तोटा नाही, भक्तीचा नाही, मुक्तीचा नाही, भुक्तीचा तर विशेष नाही. सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. याचं कारण काय? त्याला म्हणतात भाग्यवंत. हे त्या भाग्यानेच, गुरु भाग्यानेच मिळावा लागतो, आई वडील भाग्याने मिळावं लागतात, दिंडी पण भाग्यानेच मिळावं लागते. पहा ते काय चाललंय, ती दिंडीचं काय चाललंय पहा. काय गाणे म्हणतात आणि काय, अरे 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 काय. चला पण जाऊ द्या, ते पांडुरंगाचं त्याचं त्याला बरं वाटतं, आपल्याला काय करायचं, जाऊ द्या. आपला विषय चालू होता विद्यावंत, कृपावंत, कुलवंत. कोणताही वंत झाला तर तो अहंकार त्याला पछाडतो, आणि पछडल्यानंतर मग त्याच्या त्या उद्धाराला बाधा येतो. महाराज म्हणतात पण ते नाही, भाग्यवंत तो भाग्यवंत आहे ज्याला उद्धाराची खात्री आहे. तुकाराम महाराज म्हणतात उद्धाराचा संध्या, उद्धाराचा संध्या नाही याच्या काही सेवका, उद्धाराचा संदेह नाही याचा काही सेवका, काही सेवका याचा काही सेवका. लगेच म्हणायचं मग, उद्धाराचा संध्य नाही याच्या काही सेवक. असं नाही काही संध्याकडे लावायचं, नाही तर काही सेवकाकडे लावतात. उद्धाराचा काही संशय नाही याच्या सेवका, नाही तर उद्धाराचा संधी नाही काही सेवका, काही सेवकाच्या उद्धाराचा संधी नाही. असं नाही व्हायला पाहिजे. ते त्याला अन्वय कळायला पाहिजे. एका कंपनीत 2 मित्र काम करीत होते आणि ते त्यांना सुट्टी मिळाली 2 दिवसाची. तो मित्र म्हणला झारी, म्हणला आपल्या घरी जाय, म्हणला तुझी मंडळी मी आपण दोन्ही म्हणजे 2 दिवस आपण थोडी पिकनिक करून येऊ, म्हणला फिरून येऊ. ते म्हणला जा, तुम्ही मागून येतो म्हणलं थोडं सामान घेऊन. ते गेला मित्राच्या घरी. ते म्हणलं हे उरक, म्हणला तू माझी बायको, मी तुझा नवरा, आणि लवकर आवरा आपलं काशीला जायचं. जेव्हा ती बाई काय असं काय रोज येणार माणूस असं काय म्हणतो, तू माझी बायको, मी तुझा नवरा, लवकर आवरा काशीला जायचं. ते आला मित्र घरी, तिचा नवरा. जेव्हा बाई भडकली, म्हणजे काय तुमचा मित्र डोकं फिरलं का, म्हणजे काय झालं. ते म्हणले तू माझी बायको, मी तुझा नवरा, लवकर आवरा काशीला जायचं. हे काय? अगं नाही असं नाही म्हणायचं, असं काय म्हणतो. ते आला तो बायकोला घेऊन. ते अरे काय भांडण लावली म्हणलं, तू काय म्हणला तू माझी बायको, मी तुझा नवरा, लवकर. अहो म्हणलं तू आणि माझी बायको, आणि मी आणि तुझा नवरा. पण आणि कधी घालतो भाड्यामध्ये. तू माझी बायको, मी तुझा नवरा.
अन्वय झालता पाहिजे. जाऊ द्या. विशेष ते काय सांगत होते, उद्धाराचा संधी नाही, याच्या उद्धाराचा संधी नाही, याच्या काही सेवका. म्हणून तुकाराम काय भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत भाग्यवंत असतात, काही भाग्यवंत असतात, त्याला काय म्हणतात व्यावहारिक भाग्यवान काही व्यावहारिक भाग्यवान आहेत, काही मुक्तीचे भाग्यवान आहेत, काही भक्तीचे भाग्यवान आहेत. म्हणजे याचा अर्थ काही श्रीमंतीचं भाग्य, काहींचं मुक्तीचं भाग्य, काहींचं भक्तीचं भाग्य, आणि काहींचं कोणतंच नाही. करंट त्याला अभाग्य म्हणतात, त्याला भाग्यच नसतं. त्याला विठार 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 काही श्रीमंती असते भाग्य, ती भाग्याने ठेवावं लागते. श्रीमंती फुकट नाही मिळत. ती मागच्या जन्मात त्याला सकाम कर्म करावं लागतं, निष्काम कर्म करावं लागतं, परोपकार करावं लागतात. असं आहे. तलाव बांधून दिले, परोपकार केले, अनेक लोकांचे पानपोळ्या घातल्या, अन्नछत्र घातले, भूमिदान केलं, तर अशा काळाला पुढच्या जन्मात भरपूर श्रीमंती मिळते. भूमिदान होशी भोपळा आणि कनकदान कांती निर्मळा. ज्यांना पुढच्या जन्मात कोणाला सुंदर जन्माला यायचा असेल तरी मला 2 किलो सोनं दान करा, तुमची पुढच्या जन्मात चांगल्या जन्माला येतात. गोऱ्या पान कनकदाने कांती निर्मळ आणि भूमिदाने गोपाळ भूप. म्हणजे याचा अर्थ मागच्या जन्मामध्ये त्याने काहीतरी केलं तर त्याला श्रीमंती मिळते, पण त्याला व्यावहारिक भाग्य म्हणतात. त्याला काय म्हणतात ते व्यावहारिक भाग्य असं आहे. भाग्य काय, त्या भाग्याची निभडशे, उद्यमाचे निमिषे, आणि समृद्धी अपयसे घरले घे. ज्याच्या मागेच लक्ष्मी हातपाय धुवून लागली महाराज, त्याचं भाग्य असतं. आणि एक असं करंट असतं, त्याला म्हणतात काय, अदृष्ट झाली या उदासो, पालटे श्रीमंतीचा विलासो. आणि पुणे पाठी शीतांशू, असं पुणे पाठी शीतांशू येई जायचं असं आहे. मग जसं त्या पौर्णिमेचा चंद्र उदयाला झाला का मग त्या चंद्रा ठिकाणी भरपूर येतं ते, आणि एकदा आमोशा झाली का झालं. तर तसंच भाग्याचे निभडसे नाही काय म्हणलं ते, हा नाही, आदृष्ट झाली या उदासू. एकदा आदृष्ट उदास झालं का मग त्याचं भाग्य आपलं अभाग्य झालं तर ते कुठं ठोकर खाईल याचा काही भरोसा नाही महाराज. असं जेवायला गेलं 2 दिवसाचं उपाशी होतं. करंटीची गोष्ट काय कठीण असते. करंट्याची गोष्ट पळतच गेला, पंगत बसली तर गेला, हातानेच पत्रळी घेतली बसला. आता शेवटी सगळं त्या कडाला बसला. बुंदीवाला वाढीत आला, कितपर्यंत गेला नेमकं बुंदी संपली त्याची. अरे म्हणला काय माझं करंट कपड, म्हणला तिकून उठला आणि इकडे जाऊन बसला पहिल्या तोंडाला. आता पहिल्या तोंडाला वाढ ते टोपले भरून आले, ते म्हणा इथं वाढलं पुढं त्याच्यातून निघाले छट पुढच्या तोंडाला. आठवला मी राहिलो तो ते पुढच्या तोंडाला गेले. चार एकूणच झालं सगळं. तिकडं गेला उपाशी, इकडं गेला उपाशी. मग उठला मध्ये बसला दोघांच्या मध्ये. आता काय अडचण नाही म्हणला. दोन वाढीत आणि नेमकं त्याजवळ दोघांच्या बुंदी टोपला संपलं. याला काय म्हणतात, हे भूक लागली गेलं मंदिरात प्रसाद खायला. आता त्याला वाटलं तर निदान आता सगळ्यांनी एक लाडू घेतला, आपण 2 लाडू घ्यावं. मग पहिला लाडू घेतला म्हणला, अजून घेतला लाडू मागच्या हातात घेतला. पहिला लाडू घेतला तर ते मागचा खाल्ला कुत्रे आणि पुढचा तेवढा संपले. कारण ते माणसं कुठं काय करतील. एकाचं माझ्यासारखं लग्नच होत नव्हतं त्याचं. काही केलेलं लग्न व्हायना त्याचं. वैतागून गेलं. व ती 4 एकर जमीन विकली. चांगला बंगला बांधला. आता बंगला पाहिली होती, आता कोणला बी काय मिळाली हो त्याला बायको. आता बायको मिळाली, मोठा बंगला बांधला, अर्धे पैसे बँकेत टाकले. झालं सगळं निरापेरा झाला. आता बायको संग बोलायचं. मग आता म्हणला आता पैसे काढून आणतो थोडेसे. ते बँकेत गेला. ते म्हणला भाऊ बँक कालच जळाली. म्हणला पार जपून कष्ट झाली, काय नाही शिल्लक राहिलं. असा तोंडात मारण्याने आला. घरी आला तर बंगल्यात येऊन पाहतो बायको पळून गेली. बँक गेली जळून, जमीन गेली निघून.
धोत्रम न पात्रम टाकीन न वाटी, याला म्हणतात अभाग्य. अभाग्याची गोष्ट आहे. म्हणजे हे व्यवहारात तर असतं. आणि व्यवहारात काय श्रीमंत भाग्याची निभडशे. असा ऊत येतो त्याच्या घरी, महाराज मातीला हात लावला तर सोनं होतं, आणि काय नाही सोन्याला हात लावलं तर त्याची माती होते. एका माणसाच्या घरी अशी श्रीमंती होती, मूल बाळ नाही, असं धनाच्या थप्प्याची थप्प्या. ती बाई झाडायला लागली, त्या धनाचं पोत पडलं तिच्या पाठीत. पाठीत पडली होती. नवऱ्याला अशा शिव्या दिल्या, अहो याला मूर्खाला काय किती वेळा सांगत, त्याचं वाटलं माझं कंबर मोडलं, ती घरात मायना दारात मायना, आता मी तरी काय करू म्हणले, येतेच कोण इकडून ते म्हणले, जाऊन राजाची मोठी खोड करा म्हणले. काहीतरी आता काय खोड करू, तुम्हाला फार मोठा दंड झाला पाहिजे, एवढी खोड करा 10-5 कोटीचा. गेला राजा सव भरली होती, त्याला काय खोड करू काय खोड करू. आता राजा इतक्या जवळ कोण जाऊ देत. त्यांनी इथून पायाची चप्पल काढली ना, भेरकावून मारली कधी राजाच्या मुकुट धडायला लागली. आता लागल्यावरती पकडा महाराजाला मारलं, जेलमध्ये टाका आमक टाका. जेव्हा गोंधळ उडालाय, पण त्याचं भाग्य असं, ते मुकुट जे उलटून पडलं, त्यात नागाचं पिल्लू निघालं. लोक म्हणले अरे कोण अरे कोण मी फार चतुर माणूस म्हणले. महाराज वाचले नाही तर मेले असते म्हणले. राजा म्हणला अरे काय चतुर माणूस आहे हे म्हणले, एक हाती लाद आणि मोहराचा घरी जाऊ द्या म्हणले. आता ह्यो इथं तिथं हाती गेले, मोहरा घेऊन ती बायको उलटा झाडू घेऊनच उभं राहिली. याला मुर्द्याला इथून ने म्हणलं, तर तिथून घेऊन आला काहीतरी. अजून काय आला, अगं तो म्हणलं मी मस्त खोड केली, मोठी खोड करा म्हणले. जा आता काय खोड करू. आता म्हणलं बाईची खोड केली, माणसाला राग येतो म्हणलं. राणी साहेब जिथं स्नान करत होत्या, याला धबसमुसळ घोसला, राणीचा हात धरला, भराभरा अर्ध्या कपड्यावर बाहेर ओढीत आणली. आता त्याला राजा सोडीन का हो. आता केवढी मोठी खोड केली, पण भाग्याचे निभडशे. काय सांगा महाराज, राणीला ओढीत आणलं बाहेर, आणि त्या बिचाऱ्या दाशा ठणठणा बोंबलायला लागल्या. माग पाहता ते नानी घर धपकन खाली पडलं होतं. ते म्हणले काय माणूस चान, काय म्हणले राणी साहेबाचा जीव वाचला, नाही तर काली राजा जीव वाचला. हा हा तसे बारीक किस दृष्टांतात बारीक लय त्या वेळेला पाहिलं का विषा दिसतात असतात, बारीक नाही पाच. दृष्टांताचं तात्पर्य लक्षात घ्यायचं असतं. मग आता त्याला तर अजून एवढं, याला काय म्हणतात, समृद्धी जात अपयशे घररी घे. हे भाग्य कसलं, हे व्यावहारिक भाग्य असतं. तशीच गोष्ट असते महाराज, तशीच गोष्ट असते. हे जसं व्यावहारिक भाग्य असतं, तेही फुकटचं नसतं, ते त्याकरता त्यांनी मागच्या जन्मात केलं असतं. त्याप्रमाणे इथं भक्तीचं भाग्य असतं आणि मुक्तीचं भाग्य असतं. हे भाग्य कोणालाही लाभत नाही. त्याच्याकरता त्यांनी मागच्या जन्मात काहीतरी शुद्धी करावी लागते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरेच नाम जिव्हाग्री फुकट नाही. मला ते आता दाखवले आमच्या अकोल्याच्या लोकांनी. ती 80 वर्षाची आजी, तुम्ही पायी चालत आणि तिला चालू नाही दिलं की मोठ्यानं रडते. म्हणलं आजी माझे जातो 2-3 तुमच्यापेक्षा लई कमी आहेत. म्हटलं तुमच्याकडे पाहिलं की मला लाज वाटायला, पुढच्या वेळा मला लाज वाटायला नाही, दिंडीचं चाललं पाहिजे ना. आता ती 85 वर्षाची आजी दिंडीत चालती म्हटली होती. आता काय हे, काय हे पुण्याचा रेटा म्हणतात. हे पा हे केवढा आहे त्याचा जीव. ते घरचं चांगलं आहे, ते त्याच्या बापाची दिंडी, ते गळ्यात पकवात घातलंय त्याच्यात, ते दिवसभर वाजत येते, एवढंच येते. हे पुण्याचा रेटा, याला काय म्हणतात, हे पुण्याची बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी. आणि हे यांच्या वयाचे काय करतात आज समाजामध्ये, यासारखे तरुण काय करतात आज. हे 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 काय हे का दुसरं काय, हे पुण्य गप बसू देत नाही महाराज. तुमचे बऱ्याच लोकांचे गुडघे दुखत आहेत, कोणाचे डोळे दिसत नाहीत, कोणाच्या घरच्या फार परिस्थिती भयंकर असतात, लेकरं बाळ काही केलं असतं, पण जे पुण्य असतं ते माणसाला गप बसू देत नाही. पंढरपूरची वारी आली का त्याच्या पुढे एकच फक्त पांडुरंग. पांडुरंग एक पांडुरंग वारी कसं जाईल, लय भयंकर. या वारीमध्ये तुम्हाला सांगतो, एवढी वाईट परिस्थिती या भारतात जगात कोणाचीच नसेल, इतकी वाईट परिस्थिती वारकऱ्यांची. काय तुम्ही रस्त्यांचं काय चिखल सगळ्याचे भरलेले, पण चेहऱ्यावरचा आनंद.
ब्रह्मदेवाला काही इंद्राच्या बापाला पण नाही मिळायचं एवढा आनंद महाराज. त्याचं कारण काय आहे? नाथ महाराज म्हणतात अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे त्याचे मुखी हरी पैसा अनंत जन्माचे सुकृत पद. हे का सांगतो मी तुम्हाला? भाग्यवंत, भाग्य शब्दार्थ आहे दैव, आणि दैव शब्दार्थ आहे दैव. भाग्य दैव हे कर्मजनित असतं, फुकट नसतं. कर्म विद्या ही कर्मजनित असते, श्रीमंती ही कर्मजनित असते, भक्ती ही कर्मजनित असते, मुक्ती ही कर्मजनित असते. मागच्या जन्मात तुम्ही काय केलं त्याचा परिपाक, रात्री मिरचीचे भजे खाल्ले त्याचा परिपाक सकाळी जर प्रत्यक्ष तुम्हाला पाहायला मिळतो. परिपाक वाचून काय असतं? काय असतं? ज्याने जस्ट भरपूर चांगलं खाल्लं पिलं तर भरपूर हे होतो ना. सगळ्याचे परिणाम आहेत, हे सगळ्याचे परिणाम असतात. कोणतंही असेल, जसं मातीचा परिणाम घट होतो, तंतूचा परिणाम पट होतो, हे सगळे कर्माचे परिणाम असतात. बऱ्या बुऱ्या कर्माचे परिणाम असतात. ते आता मला ती मोहितने दाखवलं, ती रस्त्याने चालू होती, इतकी काळी खाप बाई होती ती, ती अंधारण तिच्यात काय इतकी होती ती. आणि ती डोंगरगणला ते म्हणलं माबा हीच बाई होती. कोणची म्हणलं? ती स्मशानभूमी नाही का, त्याच्यावर शीतफळीच बाग आहे आपला. ती रात्री 12 वाजता शीतफळीची बागेत झोपली होती एकटीच. हे तिकडून आले ते त्या दिप्याच्या तिकडून दिंडीला जेवण करून आले ते. मग ती पोलीस गेले, म्हणली बाई इथं काऊन झोपली? ती म्हणली माझ्या अंगाला खाज येते आणि लोक मला नाव ठेवतात म्हणली. आता हे काय ते? हे मागच्या जन्मात ते प्राग जन्म ते कर्म, तिचा अर्ध पुण्य वारीला हे भाग वेगळा, पण शरीराची व्याधी काय, तिचा कलर काय, तिची परिस्थिती काय, कपडे नेत अंगावरती, पण चालली ती. तिचा पुण्याचा रेट आहेच ना. हे जरी दुर्दैव असलं तरी सगळ्या ठिकाणी कर्माचा परिणाम जर आहे, तर मग नाथ महाराज म्हणतात अनंत जन्मातले सुकृत पदरीन त्याचे मुखी हरी. सहज होतं का होते? नाही होत. सळुंके साहेबांना विचारा, ते विद्यार्थी त्यावेळी काय काय केलं. आता बांगला आलंय तुम्हाला दिसतंय ते काय 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 बारीक बारीक. मग ते अभ्यास करायला दिवा नाही, घ्यायला वय घ्यायला पैसा नाही, नगरमध्ये राहायला जागा नाही. ते लोक काय हेडफेर करतात, काय थिरथिर करतात, ते ज्याला माहिती. मी लय जीवन भोगलंय तिथं पंढरपुरात 20 वर्ष. कोणी बसू देत नाही, कोणी पायाजवळ बसू देत नाही, अंगात घालायला कपडे नाहीत, खायला अन्न नाही, खिशात पैसा नाही. कोण किंमत देतं अशा वेळी महाराज? कोण किंमत देतं? पण त्या कणात क्षणात त्यागो कुतो विद्या धन, काय कणत त्यागो कुतो धनम आणि क्षणात त्यागो कुतो विद्या. तसाच विद्यार्थी अक्षराने आणि क्षणाक्षणाने तो विद्या जोडीत जातो, तप जोडीत जातो. तसं हे वारकरी असं समजूच नका तुम्ही हे लगेच फुकट झालं आणि निघाला वारकरी आणि लागला चालायला. नाही होत बाबा असं. तुकाराम महाराज म्हणतात तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बोता जोडे. तिळ पुण्य साचा पडे तरी हे बोता जोडे. नाम तुझे वाटे पिया करे समागम घडे संता. 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 इंद्रिय हात पाय कान डोळे हात पाय
तिळ तिळ पुण्यसाच्या पडे तरी हे बहुता जन्मी जोडे थेंबे थेंबे तळे साचे. तिळ तिळ पुण्य साच्या पडे पुढे काय तर हे बहुता जन्मी जोडे बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृते काय असे पदरी हे बहुता बहुता काय आहे तिळ तिळ पुण्य साच्या पडेल तर हे बहुता जन्मी जोडी आणि मग नाम तुझे. आता पंढरपूरच्या रस्त्याला निघाला लाज काज दिवसातून 4 वेळा तरी रामकृष्ण पांडुरंग काय ते म्हणत असेल कधी. अहो ते तरी काय फुकटच येतं काय जयाचे वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे. मग जन्म सहस्री 1000 जन्मात तपश्चर्या करलो होती मग बुखात नाम येत. इतकं काय फुकटच नाही ती गोष्ट. मग तुकाराम त्याला भाग्यवान म्हणतात ना. मी तुम्हाला कशाला सांगतोय त्याला भाग्यवान म्हणतात. तिची श्रीमंती आहे ती त्याची पुण्याची श्रीमंती आहे त्याची दैवाची श्रीमंती आहे. तो भाग्यवंत आहे आणि श्रीमंत आहे तो. त्याचं कारण अनेक जन्मात तिळतिळ पुण्य साच्या पडे तरी बहुता जन्मी जोडे आणि मग नाम तुझे वाचेशे आतुडे समागम घडे संतांचा. असा हा भाग्यवान आहे. सहजासहजी होत नाही. आता नाट म्हणला गोड लागला का नाही फुकट लागला का हो. काय होता तो आनंद योगेश. एक काल जाय का एखाद्या दिंडीत ऐकायला मिळतोय का नाटास आपल्यासारख्या गवळणी. नाही 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 काय एक आनंद होता तो योगेश. तर राम 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 त्या काय गवळणी बाबा काय गवळणी काय ते नाट काय आठवण झाली का अंगोर काटा येतोय तो. काय ऊन काय काय पोराची इकडे तिकडे वळवळ करायची ताकद राव. घाम आला आणि घाम कोणीकडे चालला मागं काय पाहायचं ताकद येथून त्या टीम एवढी यासारखे पोरच होते सगळे. हे वाजवणारे म्हणणारे महाराजांच्या हातात माईक म्हणल्यानंतर काय ताकदीने एखादं नवीन व्याय झालं तर तिकडं पायाचं पण नाही ते माणूस. आणि लोकांनी त्याचा लय भाऊ केला. खूप चांगलं होतं ते भक्ती घडण्याकरता परमार्थ घडण्याकरता. पण काही लोकांनी वाईट लोकांनी त्याचा भाऊ केला. आपल्यातल्या बिन लोकांनी महाराजले गरम ते दिंडले आमके तुला कठीण बाबा तुला वाईट आहे बाबा अशी परिस्थिती. जाऊ दे करंट कपाळ त्याच्या नाम नाही वाचे आपल्याला काय करायचं जाऊ द्या. मुद्दा असा आहे भगवंताचं नामस्मरण मुखात येण्याकरता ते अनंत जन्मातलं पुण्य असावं लागतं. आणि म्हणून महाराज म्हणतात भाग्यवंत म्हणूतया. ज्याच्या पदरी पुण्य असतं ज्याच्या ज्याचं दैव असतं तोच पंढरपूरच्या रस्त्याला येतो तोच भक्त बनतो. कोणालाही भक्त बनता येत नाही असे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात भाग्यवंत आम्ही त्याला म्हणतो. खरा भाग्यवान कोण आहे तो वारकरी भाग्यवान आहे. त्याची श्रीमंती कशी असते तुकाराम महाराज म्हणतात भाग्यवंता हिची जोडी काय भाग्यवंता ही जी जोडी भाग्यवंता हेची काम वाचे नाम वय करे धन घरी पांडुरंग अभंग हे सरेना भाग्यवंता हिची जोडी काय रे पुढे वाचे मापे हा भाग्यवंत हेची जोडी मापे नाम वैखरी धन घरी पांडुरंग अभंग हे सरेना. भाग्यवंती ही भाग्यवंता हेची काम आणि मापे नाम वैखरी असं ते. भाग्यवंता हेची जोडी करी परवडी
करी परुडी नामास काहीतरी, आणि म्हणून श्रोते संगे उद्धरते आनंदाच्या कोटी. चला जाऊ द्या, म्हातारपणी मला नाही आठवत. तुमचं माझ्यापेक्षा जास्त वय झालं म्हणून तुम्हाला नाही आठवत ते. आता भाग्यवंत ह्याची जोडी, भाग्यवंत ह्याचे काम, भाग्यवंत म्हणवतया असे भाग्याचा उदय. ते हे जोडी संत पाय. सगळं भाग्यावर अवलंबून आहे. संत भाग्यानेच भेटतात, परमार्थ भाग्यानेच मिळतो. त्यातली त्यात एखाद्या संप्रदायाच्या नादी लागल्यानंतर काय होतं ते पण त्याच्या भाग्यातलीच गोष्ट आहे. वारकरी संप्रदायाची गोष्ट. वारकरी संप्रदाय आबडधोबड आहे, भोळ्या बाबड्यांचा आहे, पण तर्कशुद्ध तत्वज्ञान बघ, तर्कशुद्ध भक्तिवाद, भल्या भल्यांची बुद्धी गुंग होती इथं. एका ओळीवरती PhD मिळवलेत लोकांनी. एवढं तर्कशुद्ध ज्ञान आहे, इतकं सखोल आहे. ज्याची जेवढी बुद्धी आहे तेवढी बुद्धी ताकद लावली तरी सुद्धा त्याची ती कमीच पडणार आहे. वृत्ती प्रभाकर, चित्सुकीसारखे ग्रंथ असणार, तर अमृतानुभवासारखी गोष्ट त्याची ती कमीच पडते. ते म्हणून संप्रदायाची गोष्ट असे त्याग केवढा आहे, तत्वज्ञानाची उंची काय आहे, भक्तीचं विशेष काय आहे, हे ज्याच्या वाट्याला येतं ते खरोखर भाग्यवान असतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, भाग्यवंत मनोजया. आणि शरण गेले पंढरी राया. शरण गेले म्हणजे याचा अर्थ काय होतो? शरण जाणं याचा अर्थ बऱ्याच वेळा पंढरपूरला जायचं तेवढं थोडं पुण्य असतं. त्याचं काहींचं गंध लावण्यापुरतंच पुण्य असतं, काहींचं माळ घालण्यापुरतं, काहींचं माळ तर असे असते काही महिने, काहींची काही दिवस, काहींची काही महिने, आणि काहींची वर्ष, काहींची काही दिवसातच निघून जाते. त्याचं पुण्यच तेवढं होतं. आणि काहींची काही महिन्यात निघून जाते, आणि काहीची काही वर्षांनी ते चंद्रभागीत उडी टाकतात. डोक्यातून घेऊन गेलं का नाही, पांडुरंगाची इच्छा नव्हती माझ्या गळ्यात माळ ठेवायची. शाळेला काय पांडुरंगाला दुष्काळ पडला याच्या माळेचा, काय दुष्काळ पांडुरंगाला. मुद्दाम माळ काढण्याकरता चंद्रभागीत उडी मारी तो, काही असे नमून येते. भाग्य तेवढं कमी पडतं ना. ते भाग्य तेवढं, ज्याचं जितकं भाग्य तितकं त्याची गोष्ट घडते. आणि म्हणून बरीच मंडळी नुसती कायेनी चाललेली असतात, त्यांना वाचेचा काही संबंध येत नाही. आणि बरेच मंडळी नुसती वाचेने असतात, त्यांना मनाचा काही संबंध येत नाही. शरणागत ही नुसती शरीराची प्रक्रिया नाही, शरणागत ही नुसती वाचेची प्रक्रिया नाही, आणि शरणागत ही मनाचे तिन्हीचे एकीकरण म्हणजे शरणागती असते. विरार विरार भगवंताची शरणागती. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, शरणागती कशी असावी ती असं आहे. काय आवाज? सर्व भावे आलो तुझी, सर्व भावे आलो, सर्व भावे आलो तुझी, सर्व भावे आलो तुझी. काया वाचा मन सहित देवा, काया वाचा मन सहित देवा, अनेक तुसारे अनेक तुसारे काया वाचा मन सहित देवा, मन सहित देवा, आणि करुसारे आणि करुसारे. सर्व भावी आलो तुझची शरण, काया वाचा मन सहित देवा. ही शरणागती असते. शरीराने माणसाने आपण वारीत चालतो, आपल्याला इंद्रिय दिलेत. इंद्रियाने काय करायचं असतं? इंद्रियाने पायाने वारी करायची असते, हाताने पूजा करायची असते, मुखाने नाम बोलायचं असतं. याला हे काय म्हणतात? कायाने रिग्न, कायाने शरण रिग्न. भगवंता करता जे जे करता येईल ते ते.
अंबरीश राजाची गोष्ट आहे. अंबरीश राजा होता आणि चक्रवर्ती राजा होता. भगवंताच्या पूजेकरता तो हाताने सगळं करायचा. तो रोज मंदिर झाडायचा, झाडून झाडीत नव्हता, डोक्यातलं पागुट काढायचा आणि आपल्या हाताने सगळं मंदिर झाडायचा. आपल्या हाताने पूजेचे फुलं तोडून आणायचा. आपल्या हाताने भगवंताचा नैवेद्य स्वयंपाक करायचा. काहीचा भगवंताकरता उपयोग झाला पाहिजे, काहीचा भगवंताकरता उपयोग झाला पाहिजे. आपल्या भगवंताने आपल्याला शरीर दिलं. आपल्या काय कुत्र्या मांजराचं शरीर आहे काय, ते जनावर ढोरा शरीर आहे काय, भोगा करतात. आता हे जीवनाचे न घटे ये नेविन, प्रपंच करावा लागतो, भोग भोगावेच लागतात, घरदार ठेवावंच लागतं. पण अख्खं त्यालाच नाही ना. भगवंताने देवे दिला देह, भजना गोमटा, पण तो या झाला फाटा बाबा देखेचा. भगवंताने ह्या सामुग्री कशा करता दिल्या आपल्याला? दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, आणि पुढे काय आहे? अरे ते जेन तू नारायण जोडशील त्याच्या करता दिलंय तुला. तू जर आंधळ केलं असतं तर कोणचं वाकडं केलं असतं? पांगळ केलं, ज्यांना पांगळ झालं ते म्हणतं काय करू देवा, मला पाय नाहीत, नाही तर लय वाऱ्या करायची इच्छा होती. अरे मग ज्याला टांगडे आहेत ते मात्र घरी बसले, तू त्यांचं काय करतो? ज्यांना मग चांगले पाय आहेत त्यांना कुठं इच्छा होती जायची. याचा अर्थ सगळं ज्यांना सगळी सामुग्री भगवंताने दिली, कथेची सामुग्री दिया अवसानावरी, ज्याला सगळी सामुग्री दिली आणि सामुग्री देऊन ज्याची पंढरपूरला जायची इच्छा झाली आणि पंढरपूरला जाताना काया वाचा मनाने सेवा करतो, याच्यापेक्षा भाग्यवान कोण असू शकतो? विठाल विठाल विठाल. जेवढा काही उपयोग करता येईल या शरीराचा तितका भगवंता करता काही उपयोग करावं. प्रपंच करता करता आपल्याला भगवंताचं चिंतन करता येतं, नामस्मरण करता येतं. काम मध्ये काम, काही म्हणा राम राम. म्हणजे आता अर्थ जितकं काही शरीराने भगवत प्रित्यर्थ करता येईल ते करणं, त्याला म्हणतात कायिक शरणागती. दुसरी काय? वाचिक शरणागती. भगवंताचं नामस्मरण अखंड अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण, म्हणजे न कळे दिवस की राती, अखंड लागदिशे ज्योती, आणि आनंद लहरीची गती, वर्णुमी किती तया सुखा. गोविंद 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 भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण करणं याला वाचिक शरणागती असं म्हणतात. त्याला म्हणजे भगवंताचं नामस्मरण, अखंड नामस्मरण वाचिने येणं. बऱ्याच वेळा आपण पाहतो भगवंताचं स्मरण येणं, मुखात नामस्मरण येणं काहींच्या स्वभावताच असतं. स्वभावतात त्याच्या मुखामध्ये ते गोष्ट येत असते, त्याच्या स्वभावतात मुखात नामस्मरण येत असतं. त्याचं काय ते त्या वाणीची शरणागती असते. भगवंताचे स्तोत्र समर्पिली वाणी, पांडुरंग घेता धनी, पूजा होती मुक्ता फळे, रस होऊया मंगळे. म्हणजे वाणीचं समर्पण ज्याला म्हणतात. मग आता वाणीचं
मग आता भगवंताचे स्तोत्र म्हणणं, गीता वाचणं, ज्ञानेश्वरी वाचणं आणि नियमाने हरिपाठ म्हणणं, ते काय नामस्मरणाच्या तोला मोलाचं असं. संतांचे वाक्य, भगवंताचे वाक्य, ते शब्द सगळे त्यात तोला मोलाचे असणार. आणि म्हणून अशी सेवा करणं त्याला काय म्हणतात, ते वाचिक सेवा, वाचिक शरणागती असे. सेवा देवडे उच्चारावे नाम, भेदा भेद काम निवारो, भेदा भेद काम निवारो, भेदा भेद काम निवारो. सेवा देवडे उच्चारावे नाम, भेदा भेद काम निवारो, भेदा भेद काम निवारो, भेदा भेद काम निवारो. सेवा ते आवडी उच्चारावे. सेवा आवडी, सेवता आहे पण आवडीने नाम उच्चारण करणं असे. नाम मुद्दा काय सांगायचा आहे, वाणीची शरणागती असते, वाणीतली तपश्चर्या असते, वाणीतली शुद्धता असते. सहज एखादा मनुष्य बोलला तर त्याच्या बोलण्याचा एखादी शबरीची गोष्ट जरी सांगितली ना, तर त्याच्या वाणीचा प्रभाव माणसं असे मंत्रमुग्ध होऊन जातात. तो वाणीचा प्रभाव असतो. तो एखादा मनुष्य गाया लागला, कसं त्याचं मुंडकं असं डोललं जातं, तो त्याच्या वाणीचा प्रभाव असतो, तो त्याचा तपश्चर्याचा प्रभाव असतो. नामस्मरणाची ताकद असते ती, त्याला ते काय म्हणतात, ते वाणीची शरणागतीच म्हणतात. भगवत प्रित्यर्थ, वाणीचा उपयोग भगवत प्रित्यर्थ. अनंत वाचाळ बरळते बरळ, त्या गैशन गोपाळ पावे हरी. काहीतरी वाचत, काहीतरी बोलतात माणसं. काय म्हणतो आपण त्याला, शब्दाला शिवी देणार, काहीतरी वाईट वक्त बोलणार नाही. आपल्या वाणीचा उपयोग, सदुपयोग भगवत प्रित्यर्थ. आणि म्हणून याला म्हणतात कायिक वाचिक शरणागती. म्हणजे कायिक शरणागती, वाचिक शरणागती आणि मानसिक शरणागती. भगवंताचं चिंतन करणं, रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करणं असं आहे. मनोमय सेवा. काय मनोमय पूजा हीच पडी केशे राजा. किंवा आपला शेवटचा अभंग आहे तो, अवघ्या उपचारा एक मन दातारा, एक मन दातारा, एक मन दातारा. अवघ्या उपचारा एक मन दातारा, एक मन दातारा, मन दातारा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दिन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दिन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दिन दुर्बळाची देवा. दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा. कायिक सेवा कर, वाचिक सेवा कर, अवघ्या उपचारा. एक मनाची दातारा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. पुढे अवघे याचा ठाव, पायावरी जीव भाव. जीव याचा अर्थ काय आणि भाव याचा अर्थ काय? भाव म्हणजे मनाचे आणि जीव याचा अर्थ मनाचे. मनाशिवाय तर जीवाचं जीवत्व नाही आणि भाव आहे मनाशिवाय येत नाही. पायावर नाम, पाय भगवंताच्या पायावर काय काढून ठेवतात. भगवंताचं पाय म्हणजे त्याचं स्वरूप आणि त्याच्या स्वरूप भक्तीचं प्रेम स्वरूप असेल, ध्यान स्वरूप असेल, तदाकार तुमच्या मनाचा आकार होणं, भगवंताच्या प्रेमाला जोडणं, यालाच म्हणतात ती गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, मन नसेल तर, हे बुडच नसलं तर बसणार कस काय? ज्याला बुडच नाही ते बसू शकतं का? नाही. ते बिनबुडाचं गाडगं असतं माहिती. बिनबुडाचं गाडगं ठेवलं का लवणलं, त्यात पाणी टाकलं तरी लवणलं, कालवण टाकलं तरी लवणलं,
धड ते खायना आणि दुसऱ्याला खाऊ द्यायना, जागा ओली करून घाण करतं. तसं तुकाराम महाराज म्हणतात ज्याला बुडच नाही. महाराज म्हणतात चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन, तुका करीतो कीर्तन, तुका करीतो कीर्तन. चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन, तुका करीतो कीर्तन, तुका करीतो कीर्तन. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दिन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दिन दुर्बळाची देवा. दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची. काय म्हटलं? चित्ताचे आसन. कशाला? काय केलं तरी चित्ताचं आसन, वाच्य केलं तरी चित्ताचं आसन, आणि मनाचं असलं तरी चित्ताचं आसन. चित्त नाही, तुकाराम महाराज म्हणतात चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे, आणि चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. जवळी असोनी काय, जवळ नाही ते तुकारामाचा, मिठ नाही अन्न तेने न्याय. असं जवळ मग गंगेच्या जवळ बसलाय, मग पांडुरंगाच्या पायाजवळ बसलाय, पण नुसतं त्या कावळ्यासारखं निवधर, त्याला म्हणतात ना निवधर लक्ष पैशावर नसतं, चित्त कशा येते अशा प्रकारे. म्हणजे चित्ताचं आसन, मुद्दा असा आहे चित्ताचं आसन म्हणजे मनाने सेवा करण्याकरता सुद्धा चित्ताची, मन आणि मन त्याला काय म्हणतो, मनोविमर्श रूपम स्यात् बुद्धिश्चान् निश्चयात्मिका. वृत्ती तीच असते, पण जेव्हा संकल्प विकल्प करतं त्या वृत्तीला मन नाव येतं. आणि जेव्हा एखाद्या पदार्थाचा विषयाचा निश्चय करतं त्यावेळी त्याच वृत्तीला मन बुद्धी हे नाव येतं. आणि ज्यावेळी एकदम स्थिर होतं, तीच वृत्ती स्थिर होते, बैठक बनते, त्या कला त्याला चित्त म्हणतात. आणि त्या बैठकीवरती सेवा उभी राहत असते. मग तुमची कायिक सेवा असली, वाचिक सेवा असली आणि मानसिक सेवा असली तरी तुमच्या त्याकरता चित्ताची बैठक असावी लागते. आणि चित्ताची बैठक झाली तर सगळ्या गोष्टी भगवंताला जोडल्या जातात. असं मग वाकडं तिकडं असू द्या, टाळ वाकडं तिकडं येऊ द्या, भजन वाकडं तिकडं येऊ द्या, बाकी कसं असते त्याची वृत्ती जर त्यातून भगवंताला जोडली का ते सगळं 100% पोहोचलं भगवंताला. आणि बाकी लय रूपरेषेत आहे, पण चाललंय मन इकडं कुणीकडे उधळतंय, मग त्याचं काही वाया जात नाही, पण मग त्याचं काही जमीत होत नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात 3 प्रकारची गोष्ट, कायाने समर्पित होणं, मनाने समर्पित होणं आणि कायाने समर्पित होणं, वाचने समर्पित होणं, मनने समर्पित होणं. समर्पण भाव याचा अर्थ भगवंताने 18व्या अध्यायामध्ये असं म्हटलंय. काय ते शरण सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. पण शरणगती कशी म्हणते, तया अहम चित्तवा, तया तम अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरिघ आणि महोदधिका गांगरी गाले. काय दृष्टांत माऊलीची, काय भले भल्याची मती गुंग होईल महाराज. जशी नदी जाते त्या कालामध्ये नदीचे काय भीती असते महाराज. गावाचे गाव घेऊन जाते ती गंगा. तिचे ते 2 तीर, तिच्या काठावर तिच्या तीरावरची मोठमोठी झाडं काय असतील,
काय काय घेऊन जाते आणि काय तिचा आवाज, काय तिचं नाव, काय तिचं रूप, कुठपर्यंत हे समुद्राच्या काठापर्यंत. एकदा समुद्राच्या काठात गेली रे गेली, तिचं नावही संपत, काठही संपतो, खळाळाही संपतो, तिचा उद्रेकही संपतो. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, तैसा मोहोत अधिका गांग रिगाले जैसे. याला म्हणतात शरणागती. आणि कायने वाचने मनाने याला म्हणतात समर्पण भाव. त्याला काय म्हणतात? समर्पित होणं, परमार्थात समर्पित असावं. कशा करता शिकायचं? पांडुरंग नोकरी कर मर, पण कशा करता शिकायचं? माझ्या पांडुरंगा करता शिकायचं. मला कशाला भजन माहिती, संगीत कशाला, माझ्या पांडुरंगा करता. ही मनात संकल्पना असली पाहिजे. मला जे करायचंय ते माझ्या भगवंता करता करायचंय, म्हणजे माझ्या करता करायचं. भगवंता करता करायचंय याचा अर्थ म्हणजे माझ्या करता करायचंय. आपल्याला लोका करता एवढं लोकांना कड दाखवायचा. ते कपडे घातले तर लोकांनीच पाहावं, दागिने घातले तर लोकांनीच पाहावं, भजन म्हटलं लोकांनीच पाहावं, काही केलं तर. अरे लोक मूर्ख आहेत भल्या माणसा. लोक जायचा वोक धर. अरे लोक तुम्हाला सांगतो, प्रभू रामचंद्रला चांगलं नाही म्हणले रे, ज्ञानेश्वर महाराजाला चांगलं नाही म्हटले. आपण कोण की झाडची दर्या मी खसखस, आपल्याला कोण चांगलं म्हणताय? आणि एक लक्षात ठेवा, योगेश महाराज काही जीव कापून ठेवला, जे तुम्हाला चांगलं म्हणतात ते चांगलंच म्हणतात. आणि तुम्ही किती वाईट केलं तरी ते लोक तुम्हाला चांगलेच म्हणतात, कारण त्यांची गुणदृष्टी असते. आणि जे इतके इद्री असतात त्यांच्या पुढे तुम्ही जीव कापून ठेवला तर ते म्हणते ढोंग करतो मला. मग काय करतात? कारण त्यांना तुमच्याबद्दल त्यांची बुद्धी दूषित आहे, दुराग्रह. मग त्या कारण काही लोक नाव ठेवतील म्हणून तिने काय केलं होता, असं ध्यानस्थ बसला, लोक म्हणले त्या ढोंग करतो. मग ते लोका करता तिने काय केलं, खड्डं खांदलं आणि मुडके पुरून घेतलं लोका करता. एवढं केलं. लोक ज्याला काय ढोंग आज मुडकं तर दिसतंय म्हणले. मग ते लोकांना म्हणलं मला खाली गार्डन वरून माती लोटा, तिच्यावर दगड ठेवा. त्यांनी तसं लोकांनी गाडून घेतलं. लोक म्हणायला लागले याला म्हणते ढोंगी, इतका ढोंगी कोण पाहायलाच नाही मिळत. आता काय करतात त्याच्यावरती? काय उपाय काय त्याच्यावरती? आणि म्हणून लोक जायचा हो. जी माणसं समाजाला खुश करण्याकरता प्रपंच करतात ती माणसं मातीत गेली. जी माणसं समाजाला खुश करण्याकरता परमार्थ करतात ती माणसं संपली, परमार्थच संपला त्यांचा. समाजाला खुश करणार करता जे कीर्तन करतात, जे टाळ्या घेतात, त्यांचं काय चाललंय? हो झालेत मोठे, पॅकेट मोठे मिळतील, पुढे काय रडतेत, आपले तेच सांगतेत मला सगळं होतंय, लय पैसे देतात लोक पण समाधान नाही लागत म्हणते. आम्हाला काय भानगडी? काय नाही, सदाचा तिने सदा चित्ता समाधान. या वयात ते माझं अजून कधी ग्रंथ खायला नाही. कीर्तन सांगत होता, हा तेने सदा चित्ता समाधान. का लोकाला म्हणून पोरी तुम्हाला सांगतो, कोण बया त्या लोकाला खुश होण्याकरता कधी नटायचं नाही. मग माझ्या पांडुरंगा करता, माझा पांडुरंग मला खुश. त्या वृंदावनात त्या बाया असतात, म्हाताऱ्या आहेत त्या बाया, तोंडमुखात दात नाही, पांढरे केस झालेले असतात. ते तोंडाला लाल लावणार, तो पावडर लावणार, गंध लावणार, असं नवी साडी कपडे घालणार आणि नाचणार. आणि कुठं नाचणार? ती घरामध्ये एवढा एवढा पाळणा असतो, घरात खोलीत एकटीच असते ती, घरात खोलीत एकटीच असते ती. मग ती कशा करता नटती ती? तिला कोण पाहणार आहे? ते आता माझ्या पांडुरंगा करता हे ते नटणं नाचणं सुद्धा सेवेत जमा होतं महाराज. भगवान गोपाल कृष्ण गोकुळातून मथुरा वृंदावनला गायी चारायला जायची. आणि ती एक गवळ्याची मुलगी रोज संध्याकाळी 6 वाजता स्नान करायची, नटायची, थटायची. आणि ते वर जाऊन ती आई म्हणजे कशा करता हे पोळी गंध पावडर करते, नटतीन वर जाते. ती तिला कळायला तर नाही रोज ती कोण पाहते म्हणून. एक दिवस चोरून जाऊन पाहत होती. तिने काय कशाली ती रोज ती तुम्ही तो कन्हैया आला ना म्हणली. तिचं नटणं थटणं कोण करता होतं? ते कृष्णा करता होतं. तसं असं पाहिजे ना आपलं, आपलं सगळं त्याच्या करता असलं पाहिजे. सगळ्या गोष्टी आपल्या कीर्तनातून भजनातून या सगळ्या गोष्टी. मुद्दा लोकाला खुश करू नका. लोक कधी खुश होत नसतात. ही लोकाची गुलामगिरी ज्याला झुगारता येते त्याला परमार्थ करता येतो. विठाल विठाल हो, राजकारणी लोकांचेच गुलाम असतात.
अधिकारी लोक त्यांना लोकांचे मन खुश, अरे लोकांचे मन रावणाला नाही खुश झाले, प्रभू रामचंद्राला नाही लोकांचे मन खुश करता आले. लोकांचे मन आहेत महाराज, ते लोक जैसा हो भयंकर कठीण लोक ऐसा हा लौकिक कदा राखवेना. आणि त्यामुळे लोकांना खुश, लोकांचं मन खुश करण्याकरता आपल्याला समाधान म्हटलं, पांडुरंगाला समाधान झालं. आणि म्हणून भगवंता करता कर्ण म्हणून भाग्यवंत म्हणू दया, शरण गेले पंढरीराया. या पत्नी जे भगवंताला शरण गेलेत त्यांच्या उद्धाराचा प्रश्नच नाही. तुकाराम महाराज तरले तर ते हा भरोसा, नामधारकाचा ठसा विठोबा रघुमाई 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 भाग्यवंत म्हणू दया, शरण गेले पंढरीराया. तरले तरती हा भरोसा, नामधारकाचा ठसा. भुक्ती मुक्तीचे हे स्थळ, भोळ्या भाविका निर्मळ. गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी. तरले तरती हा भरोसा, नामधारकाचा ठसा. ज्ञानेश्वर माऊली.